चॅनलवर तुमचं स्वागत आहे. परवा नातू माझा म्हणाला काहीतरी मला विचारत होता, आधी हे असं का करता? तर मग आता माझं वय 80 वर्ष आहे आणि माझ्या म्हणजे आईनी आजीनी काय काय मोठी माणसं मला तेव्हा जे काय काय सांगायची की असं करू नये तसं करू नये, असं मी सगळं माझ्या ते बऱ्याचशा गोष्टी लक्षात आहेत. आणि असं मला वाटलं की हल्लीच्या मुलांना बरंचसं माहिती नसतं, मुलांना सुनांना सुद्धा म्हणजे आणि लहान मुलांना माहिती नसतं. तर आपण ते आपल्याला जे माहिती आहे ते सांगावं. आणि हल्ली सगळे मोबाईलवर बघतात यूट्यूबवर आपण सांगितलं तर सगळ्यांनाच उपयोगी पडेल, म्हणून मी हा व्हिडिओ करायचा ठरवला. तर आता मी तुम्हाला त्या महत्त्वाच्या काय लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी असतात तर त्या मी सांगते, वाचून दाखवते किंवा सांगते. महत्त्वाच्या गोष्टी: देवासमोर ठेवलेल्या समईची ज्योत कधीही दक्षिणेकडे असू नये. देवदेवतांच्या मूर्तीची किंवा तसबिरीची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर असू नये. निरंजनात तूप आणि तेल कधीही एकत्र घालू नये. आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्याला वापरायला देऊ नये. नवे कोरे वस्त्र परिधान करून म्हणजे घालून कधीही झोपू नये. फाटलेला कपडा कधीही अंगावर शिवू नये, तो काढून मग शिवावा. दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये. रात्री मीठ, हिंग किंवा उडीद आणू नये आणि दुसऱ्याला देऊ नये. शनिवारी किंवा अमावस्येला मीठ व तेल आणू नये. दुसरं म्हणजे मीठ केव्हाही हातावर देऊ नये. तसेच पान वाढताना प्रथम नुसता भात किंवा पोळी घालू नये, अगोदर दुसरा पदार्थ म्हणजे भाजी, चटणी वगैरे काहीतरी घालावं. तिन्ही सांजेला कधीही केर काढू नये आणि घराची दारे उघडी ठेवावीत, कारण त्यावेळेला लक्ष्मी यायची वेळ असते म्हणून. कुणी कामाला निघालं असेल तर त्याला कुठे निघा असे विचारू नये, मग त्याचं काम होत नाही. सोमवारी लोणी कळवू नये. बाहेरून आल्यावर हातपाय धुतल्याशिवाय घरात जाऊ नये. एका हाताने देवाला नमस्कार करू नये. नमस्कार असा दोन्ही हाताने नेहमी करावा. देवाला नेहमी करंगळी शेजारच्या बोटाने गंध लावावे. असं हे बोट. घरातून बाहेर पडताना घरी परत आल्यावर दोन्ही वेळेला देवाला नमस्कार करावा, म्हणजे देव आपले रक्षण करतो आणि आपण सुखरूप घरी परत येतो. कोणी घरातून बाहेर जात असेल तर लगेच घरातला केर काढू नये, 10 मिनिटांनी काढा. कधीही वाटीतून पाणी पिऊ नये. पाणी प्यायच्या भांड्यातून किंवा ग्लासातून पाणी प्यावे. सकाळी पूजा केल्यावर निरांजनात तूप घालून फुलवात लावावी आणि संध्याकाळी समई म्हणजे तेलाचा दिवा लावा. आणि ह्या सगळ्या आम्ही सूचना सांगितलेल्या आहेत. काही शंका असेल तर त्या कॉमेंटमध्ये लिहा आणि शेअर करा. आणि जरी कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल मला सबस्क्राईब करा. आवडल्या तर तसं कळवा. आणि समजा तुम्हाला अजून काही शंका असतील तर त्या कॉमेंटमध्ये लिहा, म्हणजे मी त्या परत व्हिडिओ करून तुम्हाला सांगेन.